जय शिवराय। तर स्वागत आहे भावांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि लय भारी व्हिडिओमध्ये। तर आज आपण इंस्टाग्रामवर जो ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्याच्यावर व्हिडिओ आणलाय मित्रांनो। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, त्याच्या आधी मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही, व्हिडिओला आज आपण सुरू करू। मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे। तर तुम्हाला असं स्टेटस क्रिएट करण्यासाठी दोन ॲप्लिकेशनची गरज आहे, एक कॅपकट आणि दुसरं म्हणजे VPN घेतलेलं आहे मी प्ले स्टोरवरनं। तुम्हाला इझिली तिथून म्हणजे फ्रीमध्ये मिळून जाईल मित्रांनो, तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता प्ले स्टोरवरनं। तर स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपण एक व्हिडिओकडे जाऊ। तर तुम्हाला सिम्पली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं, न्यू प्रोजेक्टला सिलेक्ट करायचं मित्रांनो। आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे आणि तुमचा कोणता फोटो असेल तो इथनं सिम्पली ॲड करून घ्यायचा मित्रांनो। तुम्हाला अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर ना हे जो पहिला जो व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथनं स्क्रोल करायचं मित्रांनो। आणि तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळेल मित्रांनो, तुम्ही इथनं सिम्पली त्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं मित्रांनो। आणि वरचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही सिम्पली इथनं डिलीट करायचं आहे आणि फोटोला जे आहे असं शेवटपर्यंत करून घ्यायचं मित्रांनो। जिथपर्यंत सॉन्ग आहे ना तिथपर्यंत त्याला करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे शेवटपर्यंत करून घ्यायचं जिथपर्यंत सॉन्ग आहे आपलं। अशा प्रकारे सॉन्गवर क्लिक करून सिम्पली जिथपर्यंत लेंथ तिथपर्यंत हे करून घ्यायचं आहे आणि सिम्पली फोटो क्लिक करून दोन बॉटांनी तुम्हाला जसा फोटो करायचा तसा सिम्पली असं ॲड करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे। आणि शेवटचा जो भाग आहे तो तुम्हाला इथनं सिम्पली डिलीट करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे। जर चॅनलवर कोण नवीन आला असेल किंवा फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला सिम्पली इथनं मित्रांनो बीट सांगतो, तर इथनं मी सिम्पली बीट बॅक करतो आणि जे मी पहिला प्रोजेक्ट केला होता त्याला सिम्पली इथनं ओपन करून घेतो मित्रांनो अशा प्रकारे। सॉरी मित्रांनो, एकच मिनिट। इथनं मी जो प्रोजेक्ट आहे आपला तो सिम्पली इथनं ओपन करून घेतो मित्रांनो। तर तुम्हाला बीट सांगतो मित्रांनो, तसे तुम्हाला बीट लावायचे आहेत। पहिलं बीट लावायचे तुम्हाला मित्रांनो 4 सेकंदवर, दुसरं बीट लावायचे 6 सेकंद, चौथं बीट लावायचे मित्रांनो 8 सेकंदला, पाचवं बीट लावायचे मित्रांनो 9 सेकंदला, सहावं बीट लावायचे मित्रांनो 11 सेकंदला आणि हा शेवटचं बीट आहे। अशा प्रकारे बीट लावल्यानंतर फोटो क्लिक करायचे, ॲनिमेशनवर क्लिक करायचे मित्रांनो अशा प्रकारे। असं जर डायरेक्ट इफेक्टवर व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो मित्रांनो, त्याच्यामुळे डायरेक्ट सांगतो तुम्हाला। तर इथनं तुम्हाला कॉम्बोवर सिलेक्ट करायचं मित्रांनो। कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं फन हाऊस मिरर हा 1 मला जो इफेक्ट आहे तिथनं सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। सेकंड जो फोटो आहे त्याला सिम्पली परत ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेट अँड डिसॉर्ट हा वाला इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो। तिसऱ्या फोटोला तुम्हाला परत ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोवर क्लिक करून डिझर्ट राईट हा वाला इफेक्ट ॲड करायचा। नंतर तुम्हाला परत ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोवर क्लिक करून मित्रांनो स्लिप अँड स्लाईड 2 हा इफेक्ट ॲड करायचा। परत त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला इथनं इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रॉक वर्टिकली हा सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। परत त्याच्या शेवटचे फोटो क्लिक करून ॲनिमेशनवर परत क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला परत कॉम्बो सिलेक्ट करायचं मित्रांनो आणि बेंड झूम हा वाला इफेक्ट तुम्हाला इथनं सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। तर आता परत इथनं मित्रांनो त्याच्यानंतरनं जे ओव्हरले टाकलेली ते ओव्हरले टाकू आपण, इफेक्ट आहेत इफेक्टवर क्लिक करायचं तुम्हाला सिम्पली। आणि इथं हा जो आहे परत तुम्हाला इथं रिप्लेसचं ऑप्शन दिसतं मित्रांनो। ते मी तुम्हाला सांगतो की कुठले इफेक्ट येतात, तुम्ही फक्त बघा, लक्ष द्या मित्रांनो। अशा प्रकारे लोड होतं आहे, थांबा मित्रांनो 2 मिनटं। तिथनं डायमंड झूम म्हणून एक इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला परत रिप्लेसवर क्लिक करून त्याच्यानंतर मित्रांनो लोड होतं आहे, थांबा 1 मिनिट। त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्हाला फ्लेम विंग्स हा वाला इफेक्ट ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला परत क्लिक करून रिप्लेस इफेक्टवर क्लिक करून मुवमेंट डायरेक्शनल हा वाला इफेक्ट ॲड करायचा। त्याच्यानंतरच्या फोटोला परत क्लिक करून रिप्लेसवर क्लिक करून इनलॉपिंग लाइटिंग हा वाला इफेक्ट ॲड करायचा मित्र। त्याच्यानंतरच्या ह्याला परत रिप्लेसवर क्लिक करून नंतर डेप्लो गेंजर हा वाला ॲड करायचा मित्रांनो। त्याच्यानंतरच्या फोटोला परत क्लिक करून रिप्लेस इफेक्टवर क्लिक करून स्कॅनिंग म्हणून इलेक्ट्रो ऑप्टिकल स्कॅनिंग हा वाला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा मित्रांनो इथं अशा प्रकारे। तर तुमचा पूर्ण व्हिडिओ इथं झालेला आहे मित्रांनो। काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा। तर व्हिडिओ झाला आहे मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये।